आणि आपण पाहू शकता मंडळी, आज स्नेहल स्वतः ड्राईव्ह करत आहे. नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी, जय बाबा. स्वागत आहे आपलं भालचंद्र स्वर संध्या या चॅनलवरती. आणि आपण पाहू शकता मंडळी, आज स्नेहल स्वतः ड्राईव्ह करत आहे. तर मंडळी, आज आहे वटपौर्णिमा आणि आपण निघालो आहोत परमपूज्य श्री सद्गुरू भालचंद्र बाबा आश्रम श्री क्षेत्र वाघोली पुणे येथे. बाबांच्या दरबारात पौर्णिमाचा उत्सव अतिशय आनंदात साजरा केला जातो. आजचा आपला प्रवास श्री क्षेत्र लोगाव ते श्री भालचंद्र बाबा आश्रम वाघोली पुणे असणार आहे. नगर हायवे क्रॉस केल्यानंतर श्री बाबांच्या दरबाराकडे जाण्यासाठी आपल्याला 2 मार्ग उपलब्ध आहे. एक वाया डोमखेल रोड आणि दुसरा वाया बाईफ रोड. आपण वाया बाईफ रोड चाललो आहोत. बाबांच्या दरबाराकडे जात असताना आपल्याला हिरवगार निसर्गही पाहायला मिळतो. साधारण 7 ते 8 किलोमीटरचा आपला प्रवास आहे. अशा प्रकारे आपण पोचलो आहोत श्री भालचंद्र बाबा आश्रमाच्या जवळ. मंदिराच्या जवळ पोचताच मंदिरातील गोड आरती ऐकू येऊ लागली. बाबांची आरती घेतल्यानंतर मन अगदी प्रसन्न झाले.
बाबांची आरती झाल्यानंतर श्री भालचंद्र बाबांची पालखी प्रदक्षिणा होणार होती. त्यासाठी श्री बाबांच्या पादुकाही पालखीत ठेवण्यात आल्या. आपल्या काही वैयक्तिक मनोकामना असतील त्यासाठी श्री भालचंद्र बाबांच्या चरणी व सिद्ध योगी गुरुवर्य श्री सद्गुरुनाथ माऊली महाराज वाळुंजकर यांच्या चरणी सामूहिक प्रार्थनाही करण्यात आली. अशा प्रकारे श्री भालचंद्र बाबांच्या चरणी प्रसादही ठेवण्यात आला. फक्त कणकवली नव्हे तर संपूर्ण कोकणचे आराध्य दैवत परमपूज्य श्री सद्गुरू भालचंद्र बाबा यांचा मुख्य दरबार श्री क्षेत्र कणकवली कोकणी महाराष्ट्र येथे स्थित आहे. सिद्ध योगी गुरुवर्य श्री सद्गुरुनाथ माऊली महाराज वाळुंजकर यांचे गुरु परमपूज्य श्री सद्गुरू भालचंद्र बाबा आहेत. म्हणजे श्री भालचंद्र बाबा आमच्या गुरूंचे गुरु आहेत. आपल्या अडीअडचणी व आपले संकट दूर करण्यासाठी भक्त येथे प्रदक्षिणा जापही करतात व प्रदक्षिणा जाप किती वेळाचा केला पाहिजे हे आपल्याला सिद्ध योगी गुरुवर्य श्री सद्गुरुनाथ माऊली महाराज सांगतात. सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे प्रदक्षिणा जाप केल्यानंतर भक्तांच्या अडीअडचणी व संकट बाबा दूर करतात व भक्तांच्या मनोकामनाही बाबा पूर्ण करतात, अशी भक्तांची श्रद्धा आहे. बाबांच्या दरबारात प्रत्येक गुरुवारी आरती झाल्यानंतर प्रसाद असतो. श्री भालचंद्र बाबांच्या दरबारामध्ये पौर्णिमाच्या कार्यक्रमाची रूपरेषा अशा प्रकारे असते. बाबांचा अभिषेक सकाळी 7 ते 8 वाजता, आरती सकाळी 8:30 वाजता, श्री सत्यनारायण महापूजा सकाळी 9 ते 10, होम हवन सकाळी 10 ते 11, पौर्णिमा आरती व पालखी प्रदक्षिणा दुपारी 1 वाजता, महाप्रसाद दुपारी 2 वाजता, भजन
दुपारी 2 ते 4. आरती पुन्हा सायंकाळी 7 वाजता. बाबांच्या आश्रमात प्रत्येक पौर्णिमा तसेच गुरुपौर्णिमा, श्री भालचंद्र बाबा जयंती, श्री दत्त जयंती असे उत्सवही साजरे केले जातात. येणाऱ्या भक्तांसाठी भक्तनिवासाचे कामही चालू आहे. अशा प्रकारे भजनी मंडळ चहा घेत आहे. व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकता. अशा प्रकारे भजनी मंडळाने चहा घेतला. अशा प्रकारे श्री बाबांचे दर्शन घेतल्यानंतर व मंदिरातील विविध कार्यक्रमांचे लाभ घेतल्यानंतर आम्ही निघालो परतीच्या मार्गावर. इथे आम्ही घेतले निसर्गाचे काही सिनेमॅटिक शॉट्स. अतिशय सुंदर व निसर्गमय ढग आपल्याला या ठिकाणी दिसू लागले. अतिशय सुंदर असं आकाशाचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसू लागले. अशा प्रकारे आपल्याला कॅप्चर करता आले निसर्गाचे काही सिनेमॅटिक शॉट्स.
आपण पाहू शकता निसर्गाने दिलेले आपल्याला सुंदर सिनेमॅटिक शॉट्स. परतीच्या मार्गावर जात असताना वाघुलीतील भव्य दिव्य श्री वागेश्वर महाराजांचं, श्री शंभूनाथ महाराजांचं मंदिरही आपल्याला पाहायला मिळतं. आणि अशा प्रकारे आपण पाहू शकता श्री वागेश्वर मंदिराचा भव्य दिव्य कळस. श्री वागेश्वरांच्या मंदिराच्या परिसरात अतिशय सुंदर तलाव व हिरवीगार झाडे, निसर्गमय वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. मित्रांनो, हा व्हिडिओ लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा. जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा व बेल आयकनला प्रेस करा, ज्याच्यामुळे चॅनलवरती येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचेल. भेटूया पुन्हा एकदा अशा सुंदर व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी. जय बाबा.